नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आज मी आलो आहे नदीवरती आणि नदीवरती फिरायलाच आलो होतो। पण मग इकडे तर मासे पण दिसत नाही चांगल्या जास्त प्रमाणात। आणि जर मासे दिसले असते तर मग उद्या किंवा परवाला आम्ही जाळं घेऊन आलो असतोच। पण मित्रांनो, मासे तर वाटतच नाही। आणि मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस खूप मासे असायचे आणि खूप कंटाळायला पण खूप मासे लागायचे मित्रांनो। तर आज खूप दिवसापासून नदीला फिरलो, पण मग आज तर मला कुठं मासेच दिसत नाही मित्रांनो। पण मग पाहूया, जर दिसले थोडे अजून तर नाही काही, कधीतरी येऊच। पण मित्रांनो, आता एकही मासा दिसलेला नाही। कारण पहिले ज्यावेळेस आम्ही यायचो त्यावेळेस खूपच असे मासे असायचे आणि मळ मासे जे असायचे ते खूप ह्या नदीला असा धोळ हिंडायचा, खूप प्रमाणात जास्त प्रमाणात फिरायचे। पण आता सध्या एकही मासा दिसत नाही। तुम्हाला मी दाखवतो, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, आणि कसं दिसतं पाण्याखाली ते तुम्हाला मी दाखवतो। आणि जर मासे दिसत असतील तर तुम्हाला मी दाखवतोच, पण एकही मासा दिसत नाही, तुम्हाला मी दाखवतो चला। तर हे पहा मित्रांनो, हे पाणी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मासे पण दिसत नसतील। एकदम असं वाटतं की काहीच नसेल असं वाटतं मित्रांनो। तर हे पहा, कुठं एक पण मासा दिसत नाही। आणि ह्याच जागेला मागच्या वेळेस खूप मासे असायचे, म्हणजे धोळच असायचा खूप। आणि मित्रांनो हे पहा, खूप नितळ पाणी आहे आणि त्याच्यामध्ये कुठे एक पण मासा दिसत नाही। आणि ह्या जागेला मी तुम्हाला दाखवतो ना, ह्याच जागेला मागच्या वेळेस म्हणजे 15-20 दिवसापूर्वी खूप मासे असायचे। तर आता एकही मासा दिसत नाही मित्रांनो। आणि मित्रांनो, त्याच्यानंतर आपण इकडे जाऊन पाहू, ह्या साईडला मासे आहेत की नाही। आणि आपण पहिले ह्या केटीच्या ह्या बाजूला गेलो होतो, तिकडून तर मासे नाहीच मित्रांनो। पण आपण आता ह्या बाजूला पाहू, इकडे फेदोर आहे, म्हणजे थोडं दिसले असते तर बरं झालं असतं, कारण आपण मग आलो असतोच। पण पाहूया, खरे तर मासे मित्रांनो सर्व त्या केटीमध्येच गेले असतील आणि तिकडेच जातात। आता पाण्याचा प्रवाह जो कमी आहे त्याच्यामुळं मासे जे आहेत ते तिकडेच असतात, म्हणजे केटीमध्ये जातात जास्त पाण्यामध्ये। आणि इथे तर काहीच दिसत नाही मित्रांनो। हो, केटीचाच भाग आहे, इकडे पण असू शकतात, पण दिसायला तर नाहीच दिसत इकडे। अशा प्रकारे हा नदीचा भाग आहे। आणि हे पहा, त्याच्यानंतर मित्रांनो इकडे एक मंदिर आहे छोटंसं नदीतच, तुम्हाला मी थोडं जवळून दाखवतो। आणि हे पहा मित्रांनो, खूप देव आहेत इकडे। आणि हे पहा, हे मंदिर आहे देवाचं। कोणता देव आहे काय आहे ते आपल्याला माहीत नाही। अशा प्रकारे हे ध्वज बीज लावून दिलेले आहेत। हे पहा, खूप मस्त असं। थोडं आपण अजून जवळ जाऊन पाहूया। हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे। आणि आताच्या दिवाळीमध्ये आताच त्याला परत शेंदूर लावलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे मागच्या वेळेस नदीला आलो होतो, पण हे मंदिर छोटंसं आहे, पण मग तुम्हाला दाखवलेलं नाही। आणि हे पहा, हे इकडे पण देव आहेत आणि ही एक देवांची एक लाईनच आहे। हे पहा मित्रांनो, इकडे पण शेंदूर बिंदूर लावून दिलेला आहे अशा प्रकारे। पाहू शकता तुम्ही। आणि वातावरण जे आहे ते कसं दिसतं तुम्हाला दाखवतो परत, अशा प्रकारे। तर मित्रांनो, परत आपण आता थोडं पुढे जाऊन पाहूया काय दिसतं काय नाही, नाहीतर मग इथेच ब्लॉग खतम करून टाकू। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण आता थोडं तिकडे जाऊन पाहू केटीवरती, आणि केटीवरून दृश्य तुम्हाला दाखवतो थोडं। आणि मागच्या वेळेस आम्ही तिकडे
काय खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो आणि खेकडे धरण्याचा पण तो ब्लॉग दुसऱ्या चॅनलवर आहे, जनार्दन पवार ह्या चॅनलवर तो ब्लॉग आहे मित्रांनो. तर जा आणि त्या चॅनलवर पण पहा, खूप चांगले ब्लॉग येतात आपले. म्हणजे जनार्दन पवार ह्या चॅनलवर खूप छान ब्लॉग येतात. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचे ब्लॉग पाहायला आवडतील त्या प्रकारचे ब्लॉग आहेत, खूप आहेत. 200+ ब्लॉग आहेत आणि तुम्ही जाऊन पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर मित्रांनो, आता आपण नदीच्या त्या बाजूला जाणार आहोत. त्याच्यानंतर तिकडे पण पाहू कसं तिथलं नेचर आहे आणि कसं काय वाटतंय. मागच्या वेळेस तर तिकडे खूप मासे आम्ही मारून खाले आणि आता पाहूया, जर मासे दिसतील तर परत कधी ना कधी येऊच, उद्या परवाला तरी, आणि नाही तर मग नाही. पण मग जाऊन पाहूया. आणि तुम्हाला मी आता जे पुढचं दृश्य आहे ते मी बॅक कॅमेऱ्याने दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, ही आहे केटी आणि त्याच्यानंतर हो फेदर आहे त्याच्यामध्ये. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस हा फेदर पण नाही होता आणि खूप पाणी स्वच्छ होतं. आता पण स्वच्छच आहे, एवढा घाण पाणी नाही. तर मग हे पहा, आणि ह्या केटीमध्ये पण मासे खूप होते आणि कंडाळ्यामध्ये आम्ही सर्व मासे जे होते ते खूप प्रमाणात काढले होते. खूप लागायचे मासे, मळ मासे म्हणजे जास्त प्रमाणात लागायचे आणि मळ मासेच होते खूप. आणि ह्या साईडला खूप मासे असायचे, पण आता पहा मित्रांनो, तुम्हाला एकही मासा दिसणार नाही, एकदम झिरो मछली. तर हे पाहू शकता मित्रांनो, आपण त्या बाजूलाहून ब्लॉग शूट करत आलो आणि हे पहा ते मंदिर तुम्हाला दाखवलं होतं ते. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे हे इकडचं दृश्य आहे. त्याच्यानंतर हे केटीचं बाहेरचं दृश्य, नदीच्या काठचं हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.